सरकारच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट करण्यात आलं। तिकडे अयोध्येतल्या रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद प्रकरणातील जमिनीच्या वादावर सर्वोच्च न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला। सुन्नी वक्फ बोर्ड आणि निर्मोही आखाडा यांनी या प्रकरणी मध्यस्थ नेमण्यास सहमती दर्शवली, पण हिंदू महासभेनं त्याला विरोध केलाय। रामजन्मभूमीच्या वादावर आज न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे सुनावणी झाली। अयोध्येमध्ये 2.77 एकर जागेचे सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि रामलला यांच्यात समान वाटप केलं जावं असा आदेश अलाहाबादच्या उच्च न्यायालयानं 9 वर्षांपूर्वीच दिला होता। त्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या 14 याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल आहेत आणि या याचिकांवरच्या सुनावणीत मध्यस्थ नेमण्याचा मुद्दा पुढे आला। यावर काय नेमका निकाल येतो याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं। सर्वोच्च न्यायालयानं नेमकं काय म्हटलंय आपण एक नजर टाकूयात। न्यायालयानं म्हटलंय की अयोध्येतल्या वादग्रस्त जागेमध्ये मुघल सम्राट बाबरनं जे करून ठेवलं आहे ते आता मिटवता येणार नाही। आताच्या स्थितीत काय तोडगा काढता येईल आणि दुरावलेले संबंध कसे सांधता येतील हे पाहणं महत्त्वाचं आहे। मध्यस्थांच्या मार्फत तोडगा काढला तर त्याला यश येणारच नाही हे आधीच गृहीत धरून कसं चालेल। हा खटला संवेदना आणि श्रद्धांशी संबंधित आहे। या प्रश्नाची तीव्रता आणि त्याचे सामाजिक आणि राजकीय परिणामही लक्षात घेतले पाहिजे। दरम्यान हिंदू महासभेनं नेमका का आक्षेप नोंदवलाय, काय आक्षेप नोंदवलाय पाहूयात। हम चाहते थे कि फास्ट ट्रैक कोर्ट बने, जल्द से जल्द निर्णय हो, लेकिन अगर नहीं होता, अगर माननीय कोर्ट सुप्रीम कोर्ट इस बात को कह रहा है, विकल्प दे रहा है मध्यस्थता के लिए, तो हम तैयार हैं कि मध्यस्थता किया जाए। केस तो चलता ही रहेगा, जो होगा देखा जाएगा, लेकिन मध्यस्थता के लिए भी हम तैयार हैं। हम चाहते हैं कि आपसी अगर जो सहमति के आधार पर अगर भव्य मंदिर का निर्माण होता तो इससे अच्छा कोई बात नहीं हो सकती। तिकडे निर्मोही आखाड्यानं मात्र काहीशी वेगळी भूमिका मांडली। लगता है कि बहुत अच्छा चांस है इस टाइम में कि इस मैटर को अच्छे ढंग से सॉर्ट आउट किया जाए, तो हम लोग उसका स्वागत करते हैं। राजनीति घुस गई है, इस कारण से किसी को चाहत नहीं कि मैटर सॉर्ट आउट हो। अभी कैसे आप कह दे रहे हो कि क्या हो जा रहा है मीडिएशन में? हम कहते हैं एक टेबल पर बैठे तो हम लोग सामने बात तो करें। एक मीडिएटर कोई बैठ जाता है, रिटायर्ड ऑनरेबल जस्टिस सुप्रीम कोर्ट के जस्टिस या 2-3 बैठ जाते हैं तो सॉर्ट आउट हो सकता है। मात्र मुस्लिम पक्षकारांचं काय म्हणणं आहे तेही जाणून घेऊया। रहेगा नहीं रहेगा ये सुप्रीम कोर्ट के जजेस की तरफ से प्रपोजल है और कोई ऐसा प्रपोजल नहीं जो किसी के खिलाफ है, इसलिए हमें कोई इतराज नहीं। वळूयात अन्य काही बातम्यांकडे। भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या नव्या अल्टिमेटमची बातमी, कारण आंबेडकर यांनी अजूनही आघाडीसाठी पर्याय खुला ठेवल्याचं म्हटलंय। आचारसंहितेपूर्वी तोडगा न निघाल्यास उर्वरित 26 जागांची घोषणा करणार असल्याचं अल्टिमेटम प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दिलाय। वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेस राष्ट्रवादीकडे 22 जागांची मागणी केली, यामध्ये माढा, बारामती आणि नांदेडच्या जागेचाही समावेश आहे। त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेमकं काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान न्यूजरूम चर्चेमध्ये बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीला जागा वाटपाच्या संदर्भातला शेवटचा अल्टिमेटम दिलाय। तेव्हा 22 जागा आम्ही ज्या डिक्लेअर केलेल्या आहेत ते नॉन निगोशिएबल आहेत। उरलेल्या जागा ज्या आहेत ते उरलेल्या जागेवरती आपण बोलावं, म्हणजे एक प्रकारे क्लोज समजायचं। आम्ही आता आमच्या स्वतःचं इंटरनल आम्ही असं एक डेडलाईन केलेली आहे। नोटिफिकेशन निघालं इलेक्शनच्या तर उरलेल्या जागा आम्ही जाहीर करून टाकू, म्हणजे संपलं। आता तुम्ही आघाडीबरोबर जाणार नाही? नाही, आम्ही नोटिफिकेशनच्या अगोदर काँग्रेसला इंटरेस्टेड असेल तर त्यांनी बोलावं। यावेळी बोलताना भाजपच नाही तर काँग्रेस सुद्धा तितकंच हिंदुत्ववादी असल्याचंही म्हटलंय। फरक इतकाच आहे की भाजप कट्टर हिंदुत्ववादाचा पुरस्कार करतं, काँग्रेस काहीशा मवाळ हिंदुत्वाचा। तुम्ही आमच्याबरोबर ज्यावेळेस समझोता करायला मागताय त्यावेळेस संविधानाच्या चौकटीमध्ये आणण्याचा आराखडा हा तुम्हीच दिला पाहिजे। आम्ही देणार नाही, आम्ही त्यासाठी चर्चेलाही बसणार नाही। तुमची मानसिकता ही पहिल्यांदा तुम्ही तयार केली पाहिजे, तुमचा अजेंडा हा तुम्ही पहिल्यांदा तयार केला पाहिजे। तो जर अजेंडा असेल तुमचा तरच आम्ही तुमच्यावर बसू, नाही तर आम्ही बसणार नाही। त्या काँग्रेसचं कॅरेक्टर हे बदललेलं आहे। गांधीयन काँग्रेस ही राहिलेली नाही, ही हिंदुत्ववादी काँग्रेस झालेली आहे। ती दुसरं तिसरं कोणी नाही तर सोनिया गांधींनीच ते जाहीर केलेलं आहे। त्याच्यामुळे हे कॅरेक्टर, काँग्रेसचं कॅरेक्टर आणि RSSचं कॅरेक्टर हे दोन्ही सारखे आहेत, फक्त एक सॉफ्ट आणि एक हार्ड एवढाच आहे।
याच कार्यक्रमात बोलताना माझ्या कार्यक्रमांना येणारी लोक ही स्वखर्चाने येतात आणि टीका करणाऱ्यांना खुशाल टीका करू दे, असंही ते म्हणाले. नाही, ही जी गर्दी होते त्याच्यामुळे एक आरोपही झाला की ही गर्दी स्पॉन्सर्ड आहे. ते नाही, माझ्या आरोप करणारे आरोप करतील, त्याच्याशी आम्ही काही पर्वा करत नाही. मी गेली 35 वर्ष या आरोपांना फेस करत आलेलो आहे. आणि घराणेशाहीने आता जेवढा आरोप करतील तेवढं मी असं म्हणेन अधिक चांगलं आहे आम्हाला. ते सोपं आहे. तेवढी आमची असणारी पब्लिसिटी होते एक भाग, आणि जो त्याच्या खर्चाने जो आलेला असतो आणि त्याच्या खर्चाने गेलेला असतो आणि त्यांनी या कार्यक्रमाला डोनेशन म्हणून दिले असते, तो अजून 4 शिव्या ह्यांना घालत असतो. त्याच्यामुळे यांनी आमच्यावरती आरोप करावे, मी म्हणे अजून मोठ्या प्रमाणात आरोप करावे, ते आम्हाला फार बेनिफिशियल आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात आता कुणाला उमेदवारी मिळणार यासाठी MIM आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू झाले. याच पार्श्वभूमीवर MIMचे खासदार ओवैसी आणि प्रकाश आंबेडकर यांनी ठरवलं तर आपण लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरू, असं आमदार इम्तियाज जलील यांनी म्हटलंय. मात्र प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यातल्या जागा वाटपाचा तिढा सध्या सुटताना दिसत नाहीये. त्यामुळे आता वेगळी गणितं काय असणार हे पाहणं उत्सुकतेचं असेल. खरं सांगितलं तर माझी इच्छा आमदारच राहण्याची आहे. पण काय आहे की अल्टिमेटली पार्टीचा जे आदेश असेल, आम्ही सगळं असद ओवैसी साहेबांना मानणारे लोक आहे, ते आमच्या पार्टीचे प्रमुख आहे. त्यांचा आदेश असेल आणि बाळासाहेबांचा आशीर्वाद असेल तर नक्की आम्ही का नाही प्रयत्न करू. प्रकाश आंबेडकर यांनी न्यूज 18 लोकमतच्या न्यूजरूम चर्चा या कार्यक्रमात बोलताना या संदर्भात काय म्हटलंय तेही पाहूयात. तुम्ही आता MIM बद्दल बोलला, तुमच्या बरोबर आहेत ते. औरंगाबादमध्ये काय झालं? तुम्ही उमेदवारी घोषित केली, तिकडे ते MIM वाले बोलतात आम्हाला उभं राहायचं आहे. ते कॉम्प्लिकेशन आहे. मी असं म्हणेन की कॉम्प्लिकेशन नाही आहे. आणि मला तर इम्तियाजनी पुन्हा असं ट्विट त्या ठिकाणी केली रात्री की औरंगाबादचे जे काही आहे ते मी आणि ओवैसी असं दोघं बसून आम्ही ठरवू. या सगळ्या ह्याच्यामध्ये मी असं म्हणेन की मतभेद काहीच नाही आहे त्याच्यामध्ये. एखाद्या कुठल्या तरी लोकसभा मतदारसंघामध्ये MIMच्या काही कार्यकर्त्यांनी वक्तव्य केलं असेल, ते MIMनी केले वक्तव्य असं धरता कामा नये. ते त्या युनिटनी केलेलं वक्तव्य आहे, रिझॉल्व्ह होऊन जाईल, त्याच्यामध्ये काही अडचण नाही. दरम्यान एकीकडे आंबेडकर यांनी आघाडीला अल्टिमेटम दिलेलं असताना दुसरीकडे उद्या काँग्रेस राष्ट्रवादीची जागा वाटपाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक होते. यामध्ये अहमदनगर आणि औरंगाबादच्या जागेचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जाते. काँग्रेसनं औरंगाबादच्या जागेच्या बदल्यात राष्ट्रवादीकडे नगरची जागा मागितल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. नगरची जागा दिली नाही तर औरंगाबादची जागा राष्ट्रवादीला सोडणार नाही असा इशारा काँग्रेसनं राष्ट्रवादीला दिला. तर सुजय विखेंना राष्ट्रवादीत जाण्यात स्वारस्य नसल्याचं सुद्धा समजतं आहे. दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नगरच्या तिढ्याबद्दल काय म्हटलंय पाहूया. औरंगाबादच्या आदलाबादून जागा होतील का, किंवा उद्या सुजय विखेंचा इन्सिडेंट प्रवेश होईल, ही जी राजकीय वर्तुळात चर्चा आहे, नेमकं काय परिस्थिती? अद्यापही त्याच्यामध्ये कुठलाही प्रगती नाही आहे. आजच्या घटकेला तर ती जागा राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे त्यांनी हा निर्णय, आम्ही ती विनंती केलीच आहे. सुजय विखे हे चांगले उमेदवार आहेत, काँग्रेसला जागा मिळण्याचा आमचा प्रयत्न आहे. अद्याप काही निर्णय झालेला नाही. युतीतला जालना लोकसभा मतदारसंघाचा तिढा अजूनही कायम आहे. शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सुद्धा भेट घेतली. हा तिढा सोडवण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या मातोश्रीवर जाणार असल्याचं खोतकर यांचं म्हणणं आहे. जालन्याच्या जागेवर रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर या दोघांनी दावा केलाय. दानवे जालन्यातून विद्यमान खासदार आहेत तर खोतकर इच्छुक उमेदवार. यामुळे या दोघांमधून विस्तवही जात नाही. नेमकं काय होतं हे पाहणं उत्सुक्याचं आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर खोतकर यांनी काय म्हटलंय न्यूज 18 लोकमतशी बोलताना पाहूयात. आता तुमचा काय निर्णय, तुमचा म्हणजे आग्रह जी भूमिका आहे ती कायम आहे? आजही तुम्ही लोकसभा मतदारसंघ लढवण्याचं 100% अजून तुम्ही लढवणार, पण आता मुख्यमंत्र्यांना त्याबद्दल काय बोलले साहेब? आता ते ठरवतील मुख्यमंत्री, उद्या बसतील, ते उद्या बसतात ठरवलं. ओके, दोन्ही नेत्यांमध्ये जो निर्णय होईल तो तुम्हाला मान्य असेल का? 100%. पाहूयात काय होतं ते.
नागपूरमध्ये विदर्भवाद्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भाषणादरम्यान मोठा गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. 2014च्या निवडणुकांच्या आधी गडकरी यांनी स्वतंत्र विदर्भाचे लिखित आश्वासन दिलं होतं असा त्यांचा दावा होता. मात्र निवडणुका जिंकल्यानंतर भाजपला याचा विसर पडल्याचा आरोप फक्त ही वस्तुस्थिती आहे असाही विदर्भवाद्यांचा दावा होता आणि म्हणून हे आंदोलन करण्यात आलं. दरम्यान गोंधळ घालणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि नंतर पोलिसांच्या गाडीत बसून पोलीस ठाण्यात ही गाडी रवाना झाली. या गोंधळानंतर गडकरी यांनी आपलं भाषण पुन्हा सुरू केलं. दिवसभर नागपुरात भूमिपूजन आणि उद्घाटनांचा सध्या धडाका सुरू आहे. आपले पालकमंत्री बावनकुळेजी, आपल्या मंचावरील अन्य सर्व सन्माननीय अतिथीगण आणि उपस्थित सर्व बांधवांना आणि बहिणींना, काही चिंता करू नका. वेगळा विदर्भ आपण या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विदर्भाचा, नागपूरचा चौफेर विकास होतो. भारतानं पाकिस्तानात केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये नक्की किती दहशतवादी मारले गेले अशा प्रश्नांची सरबत्ती विरोधकांकडून सरकारवर सुरू आहे. यावर केंद्रीय मंत्री VK सिंह यांनी विरोधकांना खरपूस शब्दात उत्तर दिलं. अगली बार जब भारत कुछ करे तो मुझे लगता है कि विपक्षी जो ये प्रश्न उठाते हैं उनको भी हवाई जहाज के नीचे बांध के ले जाएं. जब बम चलें तो वहाँ से देख लें टारगेट, उसके बाद उनको वहीं पे उतार दें, उसके बाद वो गिन लें और वापस आ जाएं. ये मानसिकता समझ में नहीं आ रही. उत्तर प्रदेशच्या संत कबीरनगरमध्ये भाजपचे खासदार आणि आमदारांमधल्या हाणामारीचा एक व्हिडिओ समोर आला. एका प्रकल्पाच्या नामकरणावरून हा वाद झाला आणि त्याचं रूपांतर थेट हाणामारीत. बूथ बळकट करण्याची भाषा करणाऱ्या भाजप नेत्यांनी पायातला बूट काढला. आणि आता एक बातमी आहे आईपासून दुरावलेल्या बछड्याची. आईपासून दुरावलेल्या बिबट्याच्या बछड्याला पुन्हा आईची कूस मिळवून देण्याचं काम माणिकडोह बिबटा निवारा केंद्रानं केलं आणि याचा एक एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय. ही आई मध्यरात्री आली आणि आपल्या पिल्लाला पुन्हा आपल्यासोबत घेऊन गेली. आपण हे दृश्य पाहतोय. अगदी हळूवारपणे अंदाज घेत घेत ही बिबट्या मादी तिथे आली आणि आपल्या पिल्लाला उचलून घेऊन गेली. हो, बरोबर आहे, शेवटी आई ही आईच असते. आज दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथे थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.